नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूजमधून। सुरुवात करतो एका महत्त्वाच्या राजकीय बातमीने। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर महत्त्वाच्या नगरसेवकांची बैठक पार पडली आहे। बैठकीत मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर अधिक कठोरपणे आवाज उठवण्याचे आदेश फडणवीसांनी दिले। एकत्र आलो तर भावी सहकारी होऊ असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद दौऱ्यावर केलंय। विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व्यासपीठावर असताना मुख्यमंत्र्यांनी सहकारी होऊ असं म्हटल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। तर औरंगाबादमधील मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू सावरली आहे। मुख्यमंत्र्यांचे असे म्हणणे होते की एकत्र आलो तर भावी सहकारी बनू, म्हणजेच सरकारला धोका नाही। आताचं सरकार कार्यकाळ पूर्ण करणार, ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे त्यांनी यावं। दानवे चंद्रकांत पाटील यांनी आमच्याकडे यावं असं मत राऊतांनी व्यक्त केलं। औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं सूत्र स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। सद्यस्थितीत भाजप शिवसेना एकत्र येण्याची कुठलीही शक्यता नसल्याचं मात्र मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं। माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला होता। मात्र एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यावर मुक्ताईनगर मतदारसंघात भाजप टिकवून ठेवण्यासाठी मोठं आव्हान उभं टाकलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात आज एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर प्रथमच मुक्ताईनगरमध्ये भाजपची नव्याने तालुका कार्यकारिणी गठीत केली गेली आहे। खासदार रक्षा खडसे यांनी प्रामुख्याने तरुणांना कार्यकारिणीत स्थान दिलंय, त्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघात पक्षवाढीसाठी खासदार रक्षा खडसे यांच्यासमोर मोठं आव्हान असल्याचं बोललं जात आहे। केंद्राने 4 रुपये कमी केले तर राज्याचा 1 रुपया आपोआप कमी होईल, त्यामुळे पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत न आणता केंद्र सरकारनेच आपले कर कमी करून देशातील जनतेला दिलासा द्यावा, हा सर्वोत्तम उपाय ठरेल असं ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलंय। केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या बाबतीत कोणते निर्णय घेईल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बातमी आहे धुळ्यातून। धुळ्याच्या महापौरपदी भाजपचे प्रदीप करपे विजयी झालेत। करपे यांना 73 पैकी 50 मतं पडली आहेत, तर एमआयएमचे सईदा अन्सारी यांना 4 आणि राष्ट्रवादीच्या मदिना शमशेर पिंजारी यांना 17 मतं पडली। तर बीकेसी एससीएलआर पुलाचा एक भाग कोसळलाय। एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी या प्रकरणावर सांगितलंय की या पुलातील बेरिंगच्या दोषामुळे पुलाचा काही भाग कोसळलाय। पुलाचा पुन्हा आढावा घेतला जाईल आणि ते कसे घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल। या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती एमएमआरडीए आयुक्त एसव्ही श्रीनिवास यांनी दिली। पुणे शहर पोलीस दलात 214 पोलीस शिपाई पदांची भरती करण्यात येणार आहे। 2019 मध्ये जाहिरातींची ऑक्टोबरमध्ये परीक्षा होणार आहे, तर खासगी संस्थेमार्फत 5 ऑक्टोबरला परीक्षा होणार असल्याचं कळतंय। 39,323 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। डमी विद्यार्थी टाळण्यासाठी खास उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली। शेतकरी भावांनो, धीर धरा, आत्महत्या पर्याय नसून निर्लज्ज राज्य सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर लढाई करू। विधान भवनात कामकाज बंद पाडू, वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढू अशी ग्वाही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे। तसंच आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता मच्छिंद्र काटे यांच्या कुटुंबियांची वाहेगाव सोपारा तालुका परतूर या ठिकाणी जाऊन त्यांनी भेट घेतली। साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। यामध्ये जवळपास 4000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार आहेत। साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने साताऱ्यातील विकासाला चालना मिळणार असून आमूलाग्र बदल होण्यास मदत होणार। शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अखेर कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ॲडव्होकेट जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या मंडळाचे पदाधिकारी आणि विश्वस्त अशी 12 जणांची नावे राजपत्र जारी करून जाहीर करण्यात आली आहेत। 5 जणांची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाहीये। स्थानिक शिवसैनिकांना विश्वस्त मंडळात स्थान न दिल्याने शिवसेनेची नाराजी दिसते।
अलिबाग उसर या ठिकाणी सुरू होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राने मंजुरी दिली आहे। मंजुरीचं पत्र हे 16 सप्टेंबर रोजी महाविद्यालयाला प्राप्त झालं असून शासकीय महाविद्यालयाची 100 विद्यार्थ्यांची पहिली बॅच यावर्षी सुरू होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रायगडमधील पत्रकार परिषदेत दिली आहे। रायगडसह कोकणातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असं आवाहनही तटकरे यांनी केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेड येथील सचखंड या गुरुद्वाराचं दर्शन घेतलेलं आहे। गृहमंत्री अमित शहा हे नांदेड दौऱ्यावर आले होते आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी देखील लावली आहे। नांदेडला त्यांनी गुरुद्वारात जाऊन मत्था टेकलाय आणि दर्शन घेतलंय। पुढे ते तेलंगणा राज्यात गेले। देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी राबवलेल्या ऑपरेशन पोलो नंतर निजामांच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा आणि आंध्र प्रदेशची सुटका झाली आहे। भारतीय स्वातंत्र्याच्या 13 महिन्यांनंतर हा भाग स्वतंत्र झाला, त्यामुळे आज या भागाचा खरा स्वातंत्र्य दिन आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या शुभेच्छा दिल्या। बीडमध्ये रेशन धान्य दुकानदार काळ्या बाजारात धान्य विक्रीला घेऊन जात असताना गावकऱ्यांनी मध्यरात्री 1 वाजता त्यांना पकडलेलं आहे। यामुळे बीड जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। बीड तालुक्यातील तांदळवाडी गावातील सामान्य नागरिकांना वेळेवर धान्य मिळत नसताना रेशन माफिया काळ्या बाजारात धान्य विकत असल्याच्या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जातो। बीड जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे धनंजय मुंडेंच्या हस्ते वितरण करण्यात आलेले आहेत। बीड जिल्ह्यातील निजामकालीन तब्बल 389 शाळांचे आता पुनरुज्जीवन होणार असून त्यासाठी 70 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली। मोदींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन बूट पॉलिश करून चहा आणि चणे कुरमुरे विकून अनोख्या पद्धतीनं त्यांचा निषेध करण्यात आला। कार्यक्रमांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले हे अगोदर त्यांना विचारलं पाहिजे। आज भाजपमध्ये नैराश्याचं वातावरण आहे। भाजपमधील अनेक जण ते महाविकास आघाडीमध्ये येण्यास तयार आहेत। ते आल्यानंतर भविष्यामध्ये ते भावी सहकारी होऊ शकतात, असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकारांशी बोलताना केलं। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या घरी इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकला होता। जीपीओ चौक येथील त्यांच्या निवासस्थानावर इन्कम टॅक्स विभागाने आज छापा टाकला होता। विदर्भातील अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि या प्रकरणी ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख आणि काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगतापांच्या पत्नी माजी अध्यक्ष उत्तरा जगताप यांना ईडीने समन्स बजावलेला आहे। तसंच त्यांना तात्काळ ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले। नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष धुनेश्वर पेठे यांनी अनिल देशमुख यांच्या घरी आणि इतर ठिकाणी सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईचा निषेध केलाय, तर सूडबुद्धीने ही कारवाई सुरू असल्याचं म्हटलं गेलंय। जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप पाहायला मिळतो। लातूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 4 एकरात भव्य हरित मोदी प्रतिमा साकारण्यात आलेली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। लातूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत आलेल्या गवताचा वापर करून हे साकारण्यात आलंय। लातूरच्या मंगेश निपाणीकर या कलाकाराने भव्य हरित मोदींची प्रतिमा मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साकारली। राज्यपालांनी पुण्यात एका कार्यक्रमात महिलेचा सत्कार करताना चेहरा दिसावा म्हणून तिचा मास्क हटवला। हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने लसीकरण अभियान युद्धस्तरावर राबवण्यात आलंय। या अभियानात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं। गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे 171 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत, तर दिवसभरात 213 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। पुण्यात कोरोनाबाधित 10 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 6 रुग्णांचा मृत्यू झाला। 181 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर एकूण ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1862 इतकी आहे। आतापर्यंत एकूण 8994 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर आजपर्यंतचे एकूण 4,88,197 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। मुंबई महानगरपालिकेचा नवीन सिरो सर्व्हे जाहीर झालेला आहे आणि यात मुंबईतील 86.64% नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळून आल्यात।
मुंबई महानगरपालिकेचा हा 5वा सिरो सर्व्हे होता, तर लसीचे 2 किंवा 1 डोस घेतलेल्या 90.26% नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळून आल्यात, तर लसीकरण न झालेल्या 79.86% नागरिकांमध्येही अँटीबॉडीज आढळल्यात। आधीच्या सर्वेक्षणापेक्षा झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसरात अँटीबॉडीज वाढल्याचं दिसून येतं। तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे। दुबार मतदारांप्रकरणी पोलिसांकडून दखल घेण्यात आली आहे। नाशिक शहरात 2 लाख दुबार मतदार असल्याची बाब उघड झाली आहे। शिवसेनेकडून याचे पुरावे सादर करण्यात आले असून पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिलं आहे। कारवाईसाठी नाशिक पोलिसांनी पुढाकार घेतला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या पाहणी दौऱ्यावर आहेत। आज त्यांचा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। पुण्यातील गँगरेपच्या घटनेनंतर न्यूज 18 लोकमतने पुण्यासह राज्यातील इतर मेट्रो सिटीत मध्यरात्रीनंतर महिला किती सुरक्षित याचा रियालिटी चेक करण्यासाठी स्पेशल कॅम्पेन करून पोलीस बंदोबस्तातील अनेक त्रुटी निदर्शनात आणून दिल्या होत्या। याच स्पेशल कॅम्पेनचं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी विशेष कौतुक करत या रियालिटी चेक कॅम्पेनचा पोलीस खात्याला बंदोबस्ताचा फेरआढावा घेताना मोठा फायदा झाल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं। बीड जिल्ह्यातील बानेगाव या ठिकाणी गौरी गणपतीच्या सणाला माहेरी आलेल्या शिक्षिकेचा मृतदेह तिच्या 1.5 वर्षांच्या चिमुकलीसह विहिरीत आढळून आलेला आहे। मृतदेह बाहेर काढताना विहिरीतील पाणी उपसल्यानंतर आईच्या कडेवर लेक आणि लेकीचा आईच्या हातात हात होता। 22 वर्षीय आशा सुंदर जाधव आई आणि 18 महिन्यांची चिमुकली शांभवी सुंदर जाधववर अशी त्या मायलेकींची नावे। मीरा रोडमध्ये सख्या काकूनं 1.25 वर्षाच्या पुतणीला चपलेनं मारलाय। त्यानंतर चिमोडी रडायला लागली आहे। चिमोडीचं रडणं मागील काही दिवसांपासून वाढलं होतं, त्यामुळे तिच्या आईला संशय आला। चिमोडीच्या आईनं मोबाईलमधील व्हिडिओ ऑन करून तो लपवून ठेवला होता। त्यात काकूचं कृत्य कैद झालंय आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। चिमोडीला काकूकडून या प्रकारे वारंवार का मारहाण होत होती हे आता तपासात उघड होईल, मात्र तिच्या काकूचं कृत्य पाहून संताप व्यक्त केला जातो। उल्हासनगरमध्ये भर दिवसा रस्त्यात टोळीने तरुणाची हत्या केली आहे। ही टोळी 5 ते 6 जणांची असून गुड्ड्या गायकवाड असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनास्थळी हिल लाईन पोलीस दाखल झाले होते। आपल्या गाण्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्यात। त्यांनी मोदींवर गाणं गाऊन ते आज वाढदिवसानिमित्त प्रदर्शित केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज देशभरातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांचे आभार मानलेत। शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो। मला अधिक उत्तम काम करण्यासाठी कायम प्रेरित करत राहतील। देश बांधवांच्या कार्यात आपल्या शुभेच्छा मला कायम प्रेरित करतील असं ट्विट त्यांनी केलं। केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी सरकार सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी देण्यात येणार आहे आणि केंद्रीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे आणि यामध्ये पैशांची कमतरता अडथळा बनू नये। केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असंही ते म्हणाले। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि आता आपण पाहणार आहोत टॉप 3 न्यूज। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित 6 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत। अनिल देशमुख यांच्या सरकारी निवासस्थानावरही छापा मारण्यात आलाय। मागील काही तासांपासून आयकर खात्याचे अधिकारी तपासणी करतात। एकत्र आलो तर भावी सहकारी होऊ असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद दौऱ्यावर केलंय। विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व्यासपीठावर असताना मुख्यमंत्र्यांनी सहकारी होऊ असं म्हटल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणि जीएसटी, सोनू सूद, आयकर विभागाचा छापा, पेट्रोल, डिझेल आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर भाष्य केलंय। सोनू सूद विषयी पक्षाची भूमिका असण्याचं कारण नाही, मात्र गेल्या वेळी या सोनू सूदने अनेक प्रवासी मजुरांसाठी गाड्या, विमान बुक केली होती असं त्यांनी म्हटलंय। आणि यासोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली, इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।